आणि पालिकेकडून नाले सफाईचं काम अत्यंत धीम्या गतीनं सुरू आहे। वाकोल्यामधल्या नाल्यातील नाला हा कचऱ्यानं तुडुंब भरलेला आहे। पालिकेच्या नालेसफाईचा रियालिटी चेक केल्यानंतर पावसाळा सुरू होणाऱ्या काही दिवसात तरीही पालिकेकडून काम धीम्या गतीनं सुरू असल्याचं स्पष्ट होतंय। घाणीचं साम्राज्य आहे वाकोला परिसरामध्ये आणि त्यामुळे आरोग्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झालाय। शहरातील बहुतेक नाले कचऱ्यानं तुडुंब भरलेत। अशीच अवस्था सांताक्रूज पूर्वमधल्या वाकोला नाल्याची झाली आहे। इथून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जय पवार यांनी। दरवर्षी पावसाळ्यापूर्वी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून मुंबईतील नाल्यांची सफाई केली जाते। मात्र पावसाळा येण्यापूर्वीच आपण पाहतो की अजूनही नाल्यांची सफाई ही धीम्या गतीने होते का असा सुद्धा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जात आहे। कारण आपण सध्या वाकोला नाल्याजवळ आहोत। या ठिकाणी सुद्धा आपण पाहू शकता की घनकचरा असेल किंवा मग अस्वच्छता या ठिकाणी कशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। खरं तर या संपूर्ण नाल्यामध्ये कचरा हा तुंबड भरल्यामुळे या ठिकाणी अडथळा निर्माण होत आहे। त्यासोबतच या घाणीच्या साम्राज्यामुळे आजूबाजूच्या परिसरात दुर्गंध पसरलेला आहे। त्यासोबतच इकडच्या स्थानिकांना अनेक आजारांना सुद्धा त्या ठिकाणी सामोरे जावं लागत आहे। त्यामुळे आता पावसाळ्याच्या तोंडावरती जे मुंबई महानगरपालिका ही नालेसफाई करत आहे, यामध्ये आता या वाकोल्याची परिस्थिती पाहिली तर या ठिकाणी 10% ही काम हे मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून सफाईचं झालेलं दिसून येत नाहीये। कारण हा संपूर्ण परिसर जवळपास 3 किलोमीटरचा हा नाळा या ठिकाणी आहे आणि या नाल्यामध्ये आपण जर दूर दूरपर्यंत पाहिलं तर सर्वीकडे खरं तर या ठिकाणी घन कचरा असेल किंवा प्लास्टिक इतर जे कचरा आहे तो संपूर्ण या नाल्यामध्ये तरंगताना दिसतोय। त्यामुळे आता मुंबई महानगरपालिकेकडनं जे काम हाती घेण्यात आलेलं आहे याला मे महिन्याच्या अंतिम पर्यंत हे संपूर्ण काम पूर्ण करण्याचे आश्वासन त्या ठिकाणी महापालिकेने दिलेले आहेत। स्वच्छ नाल्यातून किंवा हे नाले जे ते स्वच्छ पाहायला मिळतील का, त्यासोबतच मुंबईची तुंबवण्यापासून रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिका काय उपाययोजना राबवतील का, हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील मोरेसह मी जय पवार, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।